नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांच्या आवडत्या वैशालीज क्लास चॅनलवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज आपण मकर संक्रांती या विषयावर अतिशय सोपा निबंध पाहणार आहोत. चला तर मग आपण आपल्या निबंधाला सुरुवात करूयात. जुने ते सारे विसरा, नेहमी असावा चेहरा हसरा. जुने ते सारे विसरा, नेहमी असावा चेहरा हसरा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, दुःखाचा करून निचरा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, दुःखाचा करून निचरा. नात्यांमधील गोडवा वाढवणारा सण म्हणजेच मकर संक्रांत. जानेवारी महिन्यातील हा महत्त्वाचा सण आहे. हा सण दरवर्षी 14 किंवा 15 जानेवारीला येतो. या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. म्हणून या सणाला मकर संक्रांती असे नाव पडले. हा सण 3 दिवस चालतो. पहिल्या दिवशी भोगी, नंतर संक्रांत व तिसऱ्या दिवशी किंक्रांत साजरी केली जाते. भोगीच्या दिवशी शेतात आलेल्या विविध पालेभाज्या व फळभाज्यांची एकत्रित भाजी केली जाते. काही भागात याला भोगीची भाजी तर काही भागात
हेंगटाची भाजी असे म्हणतात. यासोबत तीळ लावलेली बाजरीची भाकरी असते. हा आहार शरीराला उष्णता देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो. मकर संक्रांती या सणादिवशी मुली व स्त्रिया भरपूर नटतात. सुवासिनी स्त्रिया एकमेकींना हळदी कुंकुवाला बोलावून त्यांना वाण व भेटवस्तू देतात. तीळ व गुळापासून बनवलेले लाडू, गोड हलवा एकमेकांना देऊन तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असे म्हणत शुभेच्छा देतात. या सणाला दक्षिण भारतात पोंगल तर पंजाब हरियाणा राज्यात लोहरी या नावाने ओळखले जाते. भारतातील काही भागात या दिवशी पतंग देखील उडवतात. या दिवशी कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्र, तरुण व वृद्ध एकत्र येतात व सर्वांनी आनंदी आणि स्वस्थ राहावे यासाठी शुभेच्छा देतात. हा सण मला खूप खूप आवडतो. मित्रांनो, जाता जाता तुमच्यासाठी एक सोपा प्रश्न, तुम्हाला कोणता सण आवडतो ते खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून मला अवश्य कळवा. मी तुमच्या कमेंटची वाट पाहते. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.